कल्पना करा की तुम्हाला 2 वडील आहेत. दोघेही आपापल्या करिअरमध्ये यशस्वी, खूप मेहनती, पण पैशांबद्दल त्यांचे विचार मात्र पूर्णपणे वेगळे, अगदी टोकाचे. एक वडील सांगतात की सुरक्षित नोकरी कर, तर दुसरे म्हणतात संपत्ती निर्माण कर. ही कहाणी आहे त्या 2 भिन्न विचारांमधून स्वतःचा मार्ग निवडण्याची. चला तर मग ही गोष्ट नेमकी काय आहे ते समजून घेऊया. पुढे जाण्याआधी एक लहानसा विचार करूया. आपल्याला पैशांबद्दलचं बरंचसं ज्ञान आपल्या आईवडिलांकडूनच मिळतं, नाही का? पण काय होईल जर घरातून मिळणारे सल्लेच आपल्याला आर्थिकदृष्ट्या मागे खेचत असतील? लेखकाची परिस्थिती काहीशी अशीच होती, पण ती खूपच अनोखी होती. आता हा फरक बघा, किती आश्चर्यकारक आहे. एका बाजूला आहेत लेखकाचे स्वतःचे वडील, ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात. ते उच्च शिक्षित होते, PhD मिळवली होती, पण मृत्यूनंतर मागे कर्ज सोडून गेले. आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांच्या मित्राचे वडील, ज्यांना ते रिच डॅड म्हणतात. ते फक्त 8वी पास होते, पण त्यांनी मृत्यूनंतर मागे करोडोंची संपत्ती ठेवली. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की कागदावरची पदवी आणि खरं आर्थिक यश यांचा नेहमीच थेट संबंध असतो असं नाही. तर ही आहे 2 वडिलांची कहाणी. लेखकाला लहानपणापासूनच 2 टोकाच्या आर्थिक दृष्टिकोनांमधून एकाची निवड करायची होती. एकीकडे सुरक्षितेचा मार्ग होता, तर दुसरीकडे संपत्ती निर्माण करण्याचा धाडसी मार्ग. ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शाळा आपल्याला नोकरी कशी करायची हे शिकवते, पण पैसा कसा हाताळायचा हे नाही शिकवत. त्यामुळे पैशांबद्दलच्या आपल्या कल्पना, आपल्या सवयी या सगळ्या आपल्या पालकांकडूनच येतात. ते आपल्याला सांगतात, खूप अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, पण श्रीमंत होण्यासाठी एवढंच पुरेसं आहे का? आता आपण बघूया की ह्या 2 मानसिकतेमध्ये नेमका संघर्ष कुठे होता. लेखकाला त्याच्या दोन्ही वडिलांकडून जे सल्ले मिळाले ते इतके वेगळे होते की त्याला सतत विचार करावा लागला. चला बघूया, हे सल्ले नेमके होते तरी काय. बघा, इथेच तर खरा फरक आहे. एक वडील म्हणतात की पैसा वाईट आहे, तर दुसरे म्हणतात पैशाची कमतरता वाईट आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर यातून त्यांची पैशाकडे बघण्याची संपूर्ण मानसिकता दिसून येते. आता करिअरबद्दलचा सल्ला बघा. एका बाजूला सल्ला मिळतोय की नोकर बना, दुसऱ्यासाठी काम करा, तर दुसऱ्या बाजूला सल्ला मिळतोय की मालक बना, दुसऱ्यांना कामावर ठेवा. किती किती मोठा फरक या 2 विचारांमध्ये. पुअर डॅडसाठी आर्थिक सुरक्षा सगळ्यात महत्वाची होती, म्हणून त्यांचा सरळ सल्ला होता, धोका टाळा. याउलट रिच डॅडचं म्हणणं होतं की धोका तर आयुष्यात येणारच, तो टाळता येत नाही. त्यामुळे धोका टाळण्यापेक्षा तो कसा हाताळायचा, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकणं जास्त महत्वाचं आहे. आणि ही तर एक भन्नाट कल्पना आहे. आपलं घर, ज्याला आपण आपली सगळ्यात मोठी मालमत्ता समजतो, ते खरं तर एक जबाबदारी आहे. का? कारण ते आपल्या खिशात पैसे टाकत नाही, उलट आपल्या खिशातून पैसे बाहेर काढतं. या एका विचाराने आर्थिक नियोजनाचे सगळे नियमच बदलून जातात. आपण जे शब्द वापरतो ते आपल्या विचारांना आकार देतात आणि तेच विचार आपलं आर्थिक वास्तव घडवतात. याचं एक जबरदस्त उदाहरण बघूया. हे वाक्य पुअर डॅड नेहमी वापरायचे. त्यांच्यासाठी ही एक वस्तुस्थिती होती. विषय तिथे संपला, पुढे काही विचार करण्याची गरजच नाही. पण रिच डॅडच्या मते मला परवडणार नाही असं म्हणणं म्हणजे एक प्रकारचा मानसिक आळस आहे. हे वाक्य तुमच्या मेंदूला विचार करण्यापासून थांबवतं. एक प्रकारे तुम्ही हार मानता. या उलट रिच डॅड नेहमी एक प्रश्न विचारायला लावायचे. हे मला परवडणार नाही असं म्हणण्याऐवजी ते विचारायला सांगायचे, हे मला कसं परवडेल? आणि बघा, या एका प्रश्नाने सगळं चित्रच बदलून जातं. हा प्रश्न आपल्या मेंदूला आवाहन देतो, त्याला उत्तरं शोधायला लावतो. जसा व्यायामाने आपलं शरीर मजबूत होतं, तसंच अशा प्रश्नांनी आपला आर्थिक मेंदू मजबूत आणि शक्तिशाली बनतो. आता वळूया लेखकाच्या आयुष्यातल्या त्या एका क्षणाकडे, जेव्हा त्याला या 2 वाटांपैकी एक निवडायची होती. हा एक खूप महत्वाचा आणि तितकाच कठीण निर्णय होता. आणि आश्चर्य वाटेल की हा एवढा मोठा आयुष्य बदलणारा निर्णय तो त्यांनी घेतला वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी. विचार करा, एका 9 वर्षांच्या मुलाने ठरवलं की त्याला कुणाचा सल्ला ऐकायचा आहे. रॉबर्ट फ्रॉस्टची ही प्रसिद्ध कविता लेखकाच्या त्या निर्णयाचं अगदी अचूक वर्णन करते. त्याने आपल्या उच्च शिक्षित वडिलांचा सुरक्षित, पारंपरिक मार्ग सोडून दिला आणि रिच डॅडच्या त्या वाटेची निवड केली ज्यावर कमी लोक चालले होते. आणि त्याच निर्णयाने सगळा फरक घडवला. तर मग
या संपूर्ण गोष्टीतून मिळणारा सगळ्यात महत्वाचा आणि अंतिम धडा कोणता आहे? श्रीमंतीचा, संपत्तीचा खरा पाया नेमका काय असतो? पैसा? पैसा तर येतो आणि जातो. तो आज आहे, उद्या नाही. पण एक गोष्ट आहे जी पैशांपेक्षाही खूप जास्त शक्तिशाली आहे, आणि ती म्हणजे आर्थिक शिक्षण. कारण पैसा कसा काम करतो हे एकदा का समजलं की तुम्ही पैशावर नियंत्रण मिळवू शकता आणि मग खरी संपत्ती निर्माण करायला सुरुवात करू शकता. आणि आर्थिक शिक्षण म्हणजे काही अवघड गोष्ट नाहीये. त्याची व्याख्या अगदी सोपी आहे. पैसा कसा काम करतो हे समजून घेणं आणि त्याला आपल्यासाठी कामाला लावणं. जेव्हा आपण पैशासाठी काम करतो ती नोकरी असते, पण जेव्हा पैसा आपल्यासाठी काम करतो तेव्हा खरीच संपत्ती निर्माण होते. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा मुद्दा. रिच डॅड नेहमी म्हणायचे, कंगाल असणं म्हणजे काय, तर खिशात पैसे नसणं. ही एक तात्पुरती अवस्था आहे जी आज नाहीतर उद्या बदलू शकते. पण गरीब असणं ती एक मानसिकता आहे आणि ती कायमशी असू शकते. त्यामुळे खरा बदल हा परिस्थितीत नाही तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये घडायला हवा.